बाजारातून आणलेल्या पापडीची भाजी कधी केली आहे का? तर चला आज करूया. तर त्यासाठी साहित्य घेतलं आहे. पापडी, अर्धा चमचा धनेपूड, किचन किंग मसाला, गरम मसाला, लाल तिखट, आलं लसूण खोबऱ्याचं वाटण, टोमॅटो आणि एक कांदा. तेल गरम झाले की त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी देऊन घ्यायची. त्यानंतर एक चिरलेला कांदा टाकून भाजून घ्यायचा. तर इथे कांदा आपण लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा. इथे कांदा भाजत आला आहे तर त्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया. टोमॅटो आणि कांदा पटकन भाजावा यासाठी मीठ टाकून घेऊया. तर इथे कांदा आणि टोमॅटो भाजून झाले. त्यामध्ये केलेलं वाटण टाकून घेऊया खोबरं लसणाचं. ते पण चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं. आपलं वाटण भाजून झालंय, तेलही सुटलंय. त्यामध्ये सुके मसाले टाकून घेऊया. सुके मसाले तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं. त्यामध्ये थोडं पाणी टाकून सगळा मसाला एकजीव होईपर्यंत भाजून घ्यायचं. ही भाजी लोखंडी कढईमध्ये तर खूप छान होते. इथं आपला मसाला भाजून झाला, तेलही सुटलंय. तर आपण त्यामध्ये आपल्याला पाहिजे तेवढं पाणी ओतून घेऊया. तर मी इथे पाणी ओतून घेतलंय. पाणी ओतून एकदा मिक्स करून घेऊया. तर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. मीठ आधी आपण टाकलंय त्यामुळे थोडंच टाकून घ्यायचं. तिथं भाजीला आपल्या उकळी फुटते. उकळी आल्यानंतर 5 मिनिटांनी आपण शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया. तर मी ते 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलंय. तर शेंगदाण्याचं कूट टाकून झाल्यावर 10 मिनिटं भाजी शिजवून घ्यायची. तर इथं आपले 10 मिनिटं झालेत. आपण पापडी टाकून घेऊया. तर पापडी एकदा आपण चांगली मिक्स करून घेऊया. जर कोथिंबीर असेल तर कोथिंबीर पण टाका वरून. तिथे तयार आहे आपली भाजी. एकदा नक्की करून बघा. व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.